आता सिटिझनशिप ऍक्ट मध्ये सेक्शन 2 जो आहे, सिटिझनशिप ऍक्ट मध्ये सेक्शन 3 जो आहे काय सांगतोय की बाय बर्थ त्यांना कसे सिटिझन मिळणार आहेत त्याबद्दल सांगतोय. सो दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट प्रोव्हिजन आहे, कारण ज्या वेळेस तो त्याचा बर्थ जो आहे तो इंडियामध्ये झालेला असणार आहे त्यावेळेस तो इंडियन सिटिझन असणार आहे. सिम्पल आहे, बाय बर्थ म्हटलं तर सिम्पल एवढंच येणार आहे. पण त्याला काय असणार, 3 डिफरंट पिरियड्स आहेत त्यामध्ये. का पिरियड आहेत, कारण बाय बर्थ असणारे 1950चे पण असणार आहेत, 1950च्या आधीचे पण असणार आहेत, त्या दरम्यानचे पण असणार आहेत. मग त्यांना कोणकोणते लॉज ऍप्लिकेबल होणार आहेत, म्हणजे इथं डेट असं एक फिक्स डेट असं ठेवलं नाहीये. बट इथं काय सांगितलेत की तो डेट का आहे, कारण तो डेट जो आहे ते कॉन्स्टिट्यूशन त्या दिवशी इनॅक्ट झाला, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन आला त्या दिवशी. तर कॉन्स्टिट्यूशन जो प्रोव्हिजन आहे तो मेन प्रोव्हिजन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. मग आपण जो लॉ बनवलाय तो कशातनं बनवलाय, आर्टिकल 11 मधून बनवलाय आपण लॉ जो बनवलाय तो, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या प्रोव्हिजन मधूनच बनवलाय. मग कॉन्स्टिट्यूशनच नसत असता तर हा प्रोव्हिजन म्हणजे हा ऍक्ट पण आला नसता बेसिकली. सो ह्यामध्ये 3 पिरियड केला. आता ह्या 3 पिरियड मध्ये फर्स्ट पिरियड जो आहे तो काय सांगतोय, आता जो फर्स्ट पिरियड आहे, फर्स्ट पिरियड पर्सन बॉर्न बिटवीन 26 जानेवारी 1950 अँड 1 जुलै 1987. आता हा जो डेट आहे ह्यामध्ये रूल काय सांगितलंय, एनी पर्सन बॉर्न इन इंडिया ड्युरिंग दिस पिरियड बिकेम अन इंडियन सिटीजन बाय बर्थ irrespective of the nationality of the parent subject to limited statutory exceptions. This was based largely on the principle of just solely राईट ऑफ दी सॉइल. आता ह्याचा अर्थ काय बघा, ह्यामध्ये एक्झाम्पल पण बघूया. सगळ्यात पहिला काय सांगितलंय की हा जो आहे म्हणजे हा दरम्यान आपण काल बघितला हा डेट का दिलाय. मग हा जो डेट दिलेला आहे, एनी पर्सन बॉर्न इन इंडिया ड्युरिंग दिस पिरियड, ह्या पिरियडच्या मध्ये कोणता पण व्यक्ती म्हणजे ह्या पिरियडच्या मध्ये जो कोणी इंडियामध्ये जन्माला येतो तो इंडियन सिटिझनशिप असणार आहे, त्याला इंडियन सिटिझन असणार आहे तो. आता इरिस्पेक्टिव्ह ऑफ दी नॅशनॅलिटी म्हटलं तर ती पॅरेंट म्हणजे त्यांचे आई बाबा जे आहेत ते अमेरिकेचे असू देत किंवा चायनाचे असू देत, नॉट मॅटर, डझंट मॅटर. फक्त ह्यामध्ये काय असणार आहे की ओनली जी पर्सन बॉर्न इन इंडिया पाहिजे, ह्यामध्ये जो पर्सन आहे तो पर्सन बॉर्न इन इंडिया असायला पाहिजे ह्यामध्ये. आता यामध्ये इरिस्पेक्टिव्ह ऑफ नॅशनॅलिटी ऑफ दी पॅरेंट्स, दिस इज दी मोस्ट इम्पॉर्टंट लाईन. कारण काय सांगू, कारण नॅशनॅलिटी जो आहे, पॅरेंट्स नाही आहेत नॅशनली इथं, ह्या टाइमच्या दरम्यान जेवढा आहे तेवढंच सांगते. पुढे जो आहे आत्ताच्यांना लागू होत नाही, आत्ताच्यांना लॉज वेगळे आहेत. फक्त हा जो पिरियड आहे 26 जानेवारी 1950 पासून म्हणजे कॉन्स्टिट्यूशन इनॅक्ट झाल्यापासून 1 जुलै 1987 पर्यंत. ऍक्ट जो आहे तो 1955 चा आहे, तर इथं डेट 1955 का घेतले नाहीत, 1987 का घेतले, कारण बेसिकली ओरिजिनली जो ऍक्ट बनवताना हा जो प्रोव्हिजन होता हा नव्हता. म्हणजे असेल पण खरं नसणारच आहे, कारण 1987 चा पुढचा भाग आहे. मग ह्यामध्ये काय सांगितले की 1955 ला नव्हता, मग 1987 ला अमेंडमेंट केला ह्यामध्ये, म्हणजे 1 जुलै 1987 हा डेट जो आहे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट 1986 ला लागू झालाय हा ऍक्ट जो आहे. मग ह्यामध्ये नवीन रूल जो होता, ह्याचा नवीन रूल ह्यामध्ये इफेक्ट केले, म्हणून ह्यामध्ये गव्हर्नमेंटने काय केलं, 1 जुलै 1987 ला कट ऑफ डेट असं डिक्लेअर केलं होतं ह्यामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, आता ह्या डेटच्या आधी हा जो डेट आहे 1 जुलै 1987, इंडियामध्ये जन्मला तर इंडियन सिटीजन झाला. काय म्हणले मी की ह्यामध्ये हा जो डेट आहे 1 जुलै 1987 जो आहे, ह्यामध्ये ह्या पिरियड मध्ये किंवा ह्याच्या आधी इंडियामध्ये जन्मला तर काय झाला, इंडियन सिटीजनशिप तो बनला. पण हा जो डेट आहे 1 जुलै 1987 जो डेट आहे, ह्या डेट नंतर जर ह्या डेट नंतर जन्माला आला तर ह्या वेळेस काय होणार आहे, ह्या डेट नंतर जन्माला आला तर ऍटलिस्ट वन पॅरेंट इंडियन सिटीजन, देअर मस्ट बी ऍटलिस्ट वन पॅरेंट इंडियन सिटीजनशिप असायला पाहिजे त्याची. काय झालं, बाय बर्थ जो आहे या कन्सेप्ट मध्ये तो वरती काय असणार आहे, यामध्ये इंडियन सिटीजन आहेत, म्हणजे बाय बर्थ इथं काय झालंय, इंडियामध्ये बर्थ झालंय. हाऊ एव्हर दी रूल्स हॅव चेंज ड्यू टू अमेंडमेंट, अमेंडमेंट थ्रू चेंजेस झालेत. अमेंडमेंट जे झालेले आहेत त्यावेळेला आपण काय करायचं, अमेंडमेंट चेंजेस झालेले आहेत तर चेंजेस देअरफॉर सेक्शन 3 should studied with 3 periods.
तीन पिरियड सोबत स्टडी करायचा असंच लिहायचंय एक्झाम मध्ये पण. 3 पिरियड. मग फर्स्ट पिरियड आपण काय बघितला, फक्त आपण आता फर्स्ट पिरियडच बघितलाय. फर्स्ट पिरियड मध्ये काय सांगितलं की फर्स्ट पिरियड जो आहे तो काय सांगतोय की जो 26 जानेवारी 1950 आहे आणि 1 जुलै 1987 आहे, ह्या दोघांच्या दरम्यान म्हणजे ह्या दोघांच्या दरम्यान जे जे कोण इंडियामध्ये बॉर्न झालेत ते डिरेक्टली इंडियन सिटिझनशिप असणार आहे. म्हणजे डिरेक्टली म्हणजे काय, त्याला व्हॉलंटरीली तो जर इंडियन सिटिझन पाहिजे असेल, इफ यू वॉन्ट इंडियन सिटिझनशिप, ते ऑटोमॅटिकली काय होणार आहेत, इंडियन सिटिझन होणार आहेत त्यामध्ये. तो म्हणजे व्हायचं नसेल तर काही जबरदस्ती इंडियन सिटिझनशिप केलं जाणार नाहीये त्यांना. त्यामध्ये काय, पर्सन ह्या दरम्यान जन्माला आला तर इथं इंडियन सिटिझन त्याला पाहिजे असेल तर तो इंडियन सिटिझन होऊ शकतो. सो एनी पर्सन बॉर्न इन इंडिया दिस पिरियड बिकम अ इंडियन सिटिझन. पण पुढं काय आता ह्यामध्ये काय म्हणले की एक पॉइंट सांगितले, जस्ट सोली. जस्ट सोली म्हणजे काय, राईट ऑफ सॉइल आहे. म्हणजे राईट ऑफ सॉइल म्हणजे काय, बर्थ झालाय ना इथं, त्याचा बर्थ झालाय म्हणजे राईट ऑफ सॉइल म्हणजे ज्या देशात माझा जन्म झालाय त्या देशात सिटिझनशिप मिळणे हा त्याला जस्ट सोली म्हणतात. म्हणजे बर्थ प्लेस म्हणजे जन्माचे ठिकाण, म्हणजे एक नॅशनॅलिटी असते ना, तर त्याचे जे मुलं होतील ते आता त्याची नॅशनॅलिटी म्हणजे किंवा त्याचे बर्थ प्लेस काय झाला, इंडियामध्ये जन्मलाय तो इंडिया होणार त्याची. फॉर एक्झाम्पल आता काही जॉनचं किंवा जॉन आहे आणि अनेक कोणतर आहे त्याची वाईफ काहीतरी मॅरी किंवा जॉन आणि मॅरी आहे. ते काय झाले की युएसए मध्ये युएसए चे सिटिझन आहेत ते दोघं पण. तर त्यांना 1985 मध्ये, डेट बघा, 1985 मध्ये इंडियामध्ये काय झाला, बेबी जन्माला आला. तर त्याचं काय असणार आहे ह्यामध्ये, इंडियामध्ये बेबी जन्माला आलाय ना, तर तो काय बेबी इंडियन सिटिझनशिप, त्याला बेबीला इंडियन सिटिझन हवं असेल तर तो इंडियन सिटिझनशिप घेऊ शकतो. एवढंच. आता सेकंड पिरियड. सेकंड पिरियड काय सांगतो यामध्ये, सेकंड पिरियड मध्ये बेसिकली एवढंच आहे, द पर्सन बॉर्न बिटवीन जुलै 1987 अँड 3 डिसेंबर 2004. आता डेट 3 डिसेंबर 2004 का आहे हे बघ. आता ह्या डेटला काय झालं, ह्या डेटला अमेंडमेंट झालेली. आता ह्या डेटला सुद्धा काय झालं, अमेंडमेंट झाला. म्हणजे हाच डेट का घेतला, कारण 3 डिसेंबर 2004 हा डेट का आहे, अमेंडमेंट ऍक्ट 2003 मध्ये अमेंडमेंट झालेला. म्हणून हा डेट घेतलाय. आता हा जो नवीन प्रोव्हिजन आहे तो 3 डिसेंबर 2004 पासून लागू झालाय. ह्या डेट पासून काय झालाय, लागू झालाय. ह्या डेट पासून. आता आता हा प्रोव्हिजन जो आहे, हा पिरियड जो आहे, 1 जुलै 1987 टू 2 डिसेंबर 2004, या पिरियड मध्ये असा रूल आहे की ह्यामध्ये काय सांगितले की द लॉ बिकम अ स्ट्रिक्टर. लॉ जो आहे तो काय झाला, स्ट्रिक्ट झाला ह्या पिरियड मध्ये. अ पर्सन बॉर्न इन इंडिया ड्युरिंग दिस पिरियड बिकम अ सिटिझन बाय बर्थ. ऍट लिस्ट वन पॅरेंट वॉज अन इंडियन सिटिझन. सिम्पली आपण काय बघितलं होतं की कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवायचं. कसं लक्षात ठेवायचं की फर्स्ट पिरियड मध्ये आपण काय सांगितलं, फर्स्ट पिरियड मध्ये आपण काय म्हणलं की बाय बर्थ त्याला ऑटोमॅटिक राईट मिळून जाणार. किती डेट बघितला आपण, 26 जानेवारी 1950 टू 1 जुलै 1987. हा पिरियड मध्ये जर जन्माला आला तर त्याला बाय बर्थ मिळणार आहे. सेकंड पिरियड मध्ये जर जन्माला आला 1 जुलै 1987 टू थर्ड डिसेंबर 2004, ह्या दरम्यान जन्माला आला, द लॉ बिकम स्ट्रिक्टर. आणि त्यावेळेस काय, तो तर जन्माला यायलाच पाहिजे, पण आयदर ऑफ हिज और हर पॅरेंट्स मस्ट बी बॉर्न इन इंडिया. त्याने काय असायला पाहिजे, इंडियामध्ये बॉर्न असायला पाहिजे. हे काय आहे, त्यावेळेस तो इंडियन सिटिझन होणार आहे. थर्ड पिरियड मध्ये काय असणार आहे की पर्सन बॉर्न ऑन और आफ्टर 3 डिसेंबर 2004. आता पर्सन बॉर्न ऑन
और आफ्टर 3 डिसेंबर 2004 असं का सांगितलं यामध्ये की तो जो पिरियड आहे तो अमेंडमेंटचा पिरियड होता. दोघांच्या मधला जो पिरियड होता अमेंडमेंट झाल्यानंतर एक थोड्या दिवसापूर्वी म्हणजे तो जो टाइम पिरियडच त्यांनी घातलेला आता तो टाइम पिरियड संपलाच ना तो आपण ह्या कॅटेगरीमध्ये बसतोय आता तो टाइम पिरियड संपला म्हणजे आता जो जन्मलेला बेबी असणार आहे तो त्या कॅटेगरीमध्ये येणार आहे का नाही ह्या कॅटेगरीमध्ये येणार आहे तो ह्यामध्ये काय सांगितलं 3 डिसेंबर पासून एक नवीन लॉ त्यामध्ये काय झाला होता इनॅक्ट म्हणजे लागू झाला म्हणजे ऍक्ट मध्ये ऑन और आफ्टर 3 डिसेंबर 2004 असं ह्यामध्ये लिहिले ऑन और आफ्टर ह्यामध्ये लिहिले मग ऑन और आफ्टर म्हणजे 3 डिसेंबरच्या त्या दिवसापासून आणि त्याच्या पुढे म्हणजे आफ्टर म्हणजे त्याच्यानंतर सगळे मग ह्यामध्ये द लॉ बिकम इवन स्ट्रिक्टर अ पर्सन बॉर्न इन इंडिया ऑन और आफ्टर 3 डिसेंबर हे विसरायचं नाही ह्यामध्ये ऑन पण आहे और आफ्टर पण आहे कारण ऑन आणि आफ्टर त्या दिवसा म्हणजे त्या दिवसानंतर नाही आहे त्या दिवसाला धरून आहे मग ऑन और आफ्टर 2004 बिकम अन इंडियन सिटीजन बाय बर्थ पण त्याला कंडिशन आहेत बाय बर्थ होऊ शकतो पण कंडिशन बोथ पॅरेंट्स आर इंडियन सिटीजन दोन्ही पण पॅरेंट्स इंडियन सिटीजन पाहिजे पहिल्या पिरियड मध्ये काय बघितलं तो फक्त इंडियन सिटीजन म्हणजे तो फक्त ही मस्ट बी बॉर्न इन इंडिया ओनली ही मस्ट बी बॉर्न इन इंडिया पण सेकंड मध्ये काय बघितलं आपण ही मस्ट बी बॉर्न इन इंडिया और नेक्स्ट कंडिशन काय होती आयदर ऑफ हिज पॅरेंट्स मस्ट बी बॉर्न इन इंडिया आणि थर्ड मध्ये काय बघितलं ही मस्ट बी बॉर्न इन इंडिया अँड बोथ द पॅरेंट्स मस्ट बी बॉर्न इन इंडिया तर दोघं पण पॅरेंट्स काय असायला पाहिजेत बॉर्न इन इंडिया असायला पाहिजे आता यामध्ये काय वन पॅरेंट इज अन इंडियन सिटीजन अँड द अदर इज अ नॉट अन इलिगल मायग्रंट ऍट द टाइम ऑफ बर्थ म्हणजे काय सांगितलं यामध्ये वन पॅरेंट इज अन इंडियन सिटीजन अँड अदर इज नॉट अन इलिगल मायग्रंट ऍट द टाइम ऑफ द बर्थ म्हणजे काय सांगितलं एक तर पॅरेंट काय असायला पाहिजे इंडियन सिटीजन असायला पाहिजे